नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. खरं म्हणजे आज सकाळी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा एक विषय करायचा ठरवला आणि तो विषय होता की जे झाड कोसळलं चेंबूरमध्ये, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 17हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते जखमी झाले त्यामध्ये. अनेक प्रसंग आणि अनेक घटना या स्वरूपाच्या आढळल्या, परंतु शोची वेळ होईपर्यंत आणखी एक हलगर्जीपणाचा बळी मुंबईमध्ये गेलाय. एक मॅनहोल चक्क उघडं होतं आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. काय म्हणायचं या सगळ्या उदासीनतेला? जर आपण घटना बघितल्या तर कधी होर्डिंग पडतं आणि 15-17 माणसं मरतात. ही घटना पुण्यात झाली, अशाच प्रकारची घटना मुंबईत झाली होती. म्हणजे माणसाच्या जीवाला कवडीची किंमत नाही. आणि यावेळी सरकार, प्रशासन जे वारंवार जी नियोजित कामं असतात ती सुद्धा वेळेवर केली जात नाहीत. जी कामं करायची असतात त्यावेळी व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. कुठल्याही प्रकारच्या एसओपीचा पत्ता नाही. संतापजनक असा हा प्रकार आहे. किती बळी हलगर्जीपणाचे जाणार आहेत आणि त्यानंतर येणारी जी वक्तव्य आहेत ती सुद्धा अक्षरशः चीड आणणारी आहेत. सर, काय नेमकं झालंय या सगळ्या व्यवस्थेला? सर्वप्रथम ज्या विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला, खरं तर तो आपल्या दोघांचाही कुणी नाही आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या बहुतांशी प्रेक्षकांचा कुणी नसेल, परंतु त्याच्याविषयी एक विलक्षण हळहळ वाटते. आणि मला कल्पना आहे, हा कार्यक्रम बघणारे जे आई-वडील असतील, ज्यांची मुलं आज शाळेत जात आहेत आणि स्कूल बसनी किंवा पायी शाळेतून परत येत आहेत, तेव्हा तशी त्यांच्या मनात भीती असते, की रस्ता नीट ओलांडेल की नाही, एखादी रिक्षा किंवा एखादी गाडी जोरात आली तर आपल्या बाळाचं, मुलाचं काय होईल? या सगळ्या गोष्टी तिच्या मनात असतात. तरी देखील पोटाची खळगी भरण्याकरता, EMI करता ती माऊली नोकरी करत असते, मनावर हृदयावर दगड ठेवून. आणि अशा वेळेला अशी बातमी आली, की दुसऱ्या दिवशी आपलं मूल शाळेत जात असताना ते पुन्हा दिसेल की नाही, अशी एक कातर भावना मनात होऊन त्या माऊलीच्या आणि त्या पित्याच्या मनात, आजी-आजोबांच्या मनात काय कालवा-कालव होत असेल, याची कल्पनाच केली बरी. खरं तर हा रस्ता तसा वर्दळीचा, नेहमीचा, माणसांचा येणा-जाणारा. पण आज तिथून येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांच्या मध्ये एक प्रकारची विषण्णता आहे आणि भीती पण आहे, की एखादं झाड आपल्या अंगावर कोसळणार नाही ना. यानंतर जेव्हा-जेव्हा मोठा पाऊस आला, ही बातमी घडून आता 2 दिवस होत आहेत. जेव्हा-जेव्हा मोठा पाऊस आला, तेव्हा प्रत्येक वेळी आडोसा घ्यायला म्हणून, की रेनकोट उघडायला, छत्री उघडायला जागा नाही, म्हणून माणसं उभी राहतात. आणि ती झाडाखाली उभी राहिल्यानंतर आता छातीत धस्स होतं, की हे झाड आपल्या मृत्यूचं कारण कशावरून बनणार नाही. त्या लहानग्या विहान श्रीवास्तवच्या मृत्यूचं कारण काय? तर मृत्यूचं कारण झाड अंगावर पडलं. मला सांगा, त्याच्या आई-वडिलांना आत्ता काय वाटत असेल? काळ सगळ्याच जखमा भरून काढतं, पण ही मृत्यूची वेदना जी आहे ना, एखाद्या आपल्या पोटक्या पोराची, ती वेदना आपण कशी कमी करणार आहोत, मला खरंच कळत नाही. त्या कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळलेला असणार, यात काही शंकाच नाही. आणि ती त्याची छबी जी आहे ना, पेपरात आणि मीडियात सारखी येते ना, ती पाहिल्यानंतर खरोखरच मनात कालवा-कालव होते. आणि हे पहिल्यांदा घडतंय का? तर अजिबात नाही. मी 2023 सालचा तुम्हाला आकडा देतो. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत झाडं पडण्याचे प्रसंग 507 झालेले आहेत. आणि खाजगी हद्दीत झाडं पडण्याचे प्रसंग 180 झाडं कोसळलेली आहेत. मग त्यावरून तरी अक्कल यायला पाहिजे होती. त्यावरून तरी आधी 2 महिने कारवाया व्हायला पाहिजे होत्या. प्रत्येक झाडाची निगराणी व्हायला पाहिजे होती. धोकादायक झाडं आयडेंटिफाय करायला पाहिजे होती. त्याच्या फांद्या छाटायला पाहिजे होत्या. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी अख्खं झाड छाटून टाकायला पाहिजे होतं. पण 2025 साली, म्हणजे 2023ला एवढे प्रकार घडल्यानंतर तुम्हाला सांगतो 2025 साली काय झालं? तर 2025 साली हे प्रकार किती वाढले असतील, तर 507 वरून तो आकडा 634 वर गेला आणि 180 वरून खाजगी जागात 221 ठिकाणी गेला. आज मॅन्युअलमध्ये एखादी व्यक्ती मरण्याचा हा पहिला प्रसंग आहे का? दीपक अमरापूरकर नावाचे एक प्रख्यात डॉक्टर होते. मी स्वतः वैयक्तिकरित्या त्यांच्या कुटुंबाला, पत्नीला, सगळ्यांना ओळखत होतो. अनेकदा मी त्यांना भेटलेलो होतो. अत्यंत निष्णात, डॉक्टरांचा डॉक्टर ज्याला म्हणावं, असा डॉक्टर की ज्याच्या मृत्यूनं मेडिकल फील्डची मोठी हानी झालेली आहे. आणि त्याची आम्ही हत्या केली बेपर्वाईनी. मॅनहोलमध्ये पडले आणि बेपर्वाईनं मॅनहोल उघडलेलं, आजूबाजूला त्याच्याविषयी कुठलीही सूचना किंवा कुठलेही बॅरिकेड लावलेलं नाही.
आज रस्त्यातून जाताना प्रत्येकाला हीच भीती वाटते आहे. आणि बीएमसीला तुम्ही विचाराल ना की तुम्ही काय करताय, तर तुम्हाला एक IVRचा रेकॉर्डेड मेसेज येतो ना, इस लाइन की इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे, कृपया थोडी देर बाद डायल करे. तसंच तुम्हाला उत्तर मिळतं की यावर्षी आम्ही 1,08,000 काही वृक्षांची छाटणी केलेली आहे. मग त्याच्यात हा वृक्ष धोकादायक आहे हे तुमच्या अधिकाऱ्यांना कळलेलं नव्हतं का? हा कार्यक्रम रेकॉर्ड करायच्या आधी तुम्हाला सांगतो, ठाणे महानगरपालिका हद्दीत जिथे मी राहतो, माझ्या घरापासून आत्ता हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय, बाजूला महानगरपालिका आहे. मी चौकशी केली तेव्हा लक्षात आलं, मागच्या 36 तासांमध्ये 30 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत आणि 25 ठिकाणी फांद्या कोसळल्या आहेत. एखादी जड फांदी कोसळते ना, तेव्हा ती सुद्धा मृत्यूला कारणीभूत असू शकते. पण सुदैव आहे महानगरपालिकेचं ठाण्याच्या की एकही मृत्यू इथे पडलेला नाही. पण प्रत्येक जण असा सुदैवी असतो असं नाही, त्याचा प्रत्येक क्षण असा सुदैवी असतो असं नाही. मागच्या 10 वर्षात एकट्या मुंबईमध्ये वृक्ष कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या 37 आहे. 37. दिस इज नॉट अ स्मॉल नंबर. आणि 300हून अधिक जखमी जायबंदी झालेत आणि किती गाड्यांचा चक्काचूर झाला आहे त्याची काही सीमाच नाही. आणि धोकादायक, हे झाड धोकादायक आहे अशी तक्रार केली होती, खाजगी नाही, तुम्ही आम्ही नाही की ज्याच्या तक्रारीला टोपी दाखवता येईल. ही तक्रार उद्यान विभागाने केलेली होती. आणि कधी केली होती, तर ही जी तक्रार आहे ती तक्रार तब्बल तुम्हाला सांगतो 3 एप्रिल 2025 ला तक्रार केली होती. सो यू हॅड फुल 15 months टू ऍक्ट. परंतु तुम्ही त्याला केराची टोपी दाखवलीत. त्या तक्रारीत लिहिलेलं आहे की तुमच्या कंत्राटदारांनी कॉन्क्रिटीकरणाचं काम करताना बेजबाबदारपणा दाखवलेला आहे. झाडाची मुळं इथे नष्ट होत आहेत, झाड कमकुवत झालेलं आहे आणि ते जर पडलं तर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही अनसायंटिफिकरित्या हे करताय. रस्ता खणताना जो राडारोडा निघतो ना, तो राडारोडा कसा विल्हेवाट लावायचा याची आपल्याकडे नियमावली आहे. सगळ्यालाच धाब्यावर बसवलं, कारण कायदा आमच्या खिशात. आमचं कोण काय वाकडं करणार आहे महानगरपालिकेत? सबको तो हमने खरीद लिया है, सबकी एक कीमत होती है. सगळीच व्यवस्था ही अशी विकलेली, सडलेली, कुजलेली व्यवस्था. आणि त्याचे हे बळी आहेत. अधिकारी आणि कंत्राटदार यांचं एकच ओळखपत्र आहे आणि ते ओळखपत्र म्हणजे भ्रष्टाचार. आणि आज त्या मुलांचं, विहांचं, शाळेचं ओळखपत्र घेऊन त्या स्मशानाच्या बाहेर त्याचे आई वडील आक्रोश करतायत, आमचा मुलगा कुठे गेला. सांगा काय उत्तर देणार आहे महानगरपालिका? ही सगळी अशी व्यवस्था आहे. तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचं सुद्धा ऐकत नाही, इतके मुजोर आहोत आपण. सर, विहानची घटना खरंच हेलावून टाकणारी आहे आणि त्याच्या कुटुंबियांना पडलेले प्रश्न, त्याचं कुठलंही उत्तर आपल्या ना राज्यकर्त्यांकडे, ना प्रशासनाकडे, ना कोणाहीकडे. आणि त्यानंतर जी विधानं आली ती तर अतिशय संतापजनक अशी विधानं आहेत की अशा प्रकारची आपत्ती काही सांगून येत, काय वाटेल ते बोलतात हो सर. म्हणजे यामध्ये मला मी सांगतो एक काय मानवी काय केलंय माहितीये संवेदनशीलता. का, काय केलंय माहितीये का? इथे जनक्षोभ आणि मीडियाचं अटेन्शन जोरदार आहे. पाहिल्यानंतर 3 दुय्यम अधिकाऱ्यांना निलंबित केलं. जे अतिशय कनिष्ठ आहेत त्यांना निलंबित केलं. आणि राग शांत झाला की त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणार. चौकशी केली, चौकशीत अधिकारी दोषी आढळले नाहीत. मग झाड पडण्याला दोषी कोण? त्याचं उत्तर तर दस्तूर खुद्द सामाजिक मंत्र्यांनीच दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, दिस इज अन ऍक्ट ऑफ गॉड. वीज कोसळणे, झाड पडणे हे मानवाच्या हातात नाहीये. वीज कोसळणे आणि तक्रार केल्यावर, सूचना दिल्यावर त्या झाडाची काळजी न घेणे आणि त्यामुळे झाड पडून माणसं मरणे याच्यात फरक आहे. वीज पडणे इज अन ऍक्ट ऑफ गॉड. आणि अशा प्रकारे धोकादायक आहे, चुकीचं करताय हे सांगूनही झाड कोसळणे इज अन ऍक्ट ऑफ मॅन. ही मिस्टेक आहे. परंतु मीडिया समोर काहीतरी फेकायला तुकडा पाहिजे म्हणून त्या 3 छोट्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. मग वरिष्ठांचं काय? मग सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांचं काय? ते मजेत. कंत्राटदार ब्लॅकलिस्ट केले, दुसऱ्या नावाने पुन्हा येणार आणि मग या प्रकरणाची कारवाई आणि तपास चालू राहणार. इथे मला नसरापूर प्रकरणाची आठवण होते. काय माहितीये का, जोपर्यंत आपल्या स्वतःचं मूल त्या मुलाच्या जागी असतं तर काय झालं असतं आपलं, अशी संवेदनशीलता आणि भावना अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण होत नाही ना, आयुक्तांच्या, उपायुक्तांच्या, तोपर्यंत हे असंच होणार आहे. याचं कारण असं आहे की ज्या तिडकीनं आणि तडफेनं नसरापूर प्रकरणामध्ये
पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक, मला वाटतं पोलीस अधिकारी गिल गिल नाव होतं त्यांचं, त्यांनी जो संदीप तपास गिल. केला आणि विजयमाला पवार यांनी अक्षरशः मायेच्या ममतेनं कळवळ्यांनी जो तपास तडफेने केला, 20 दिवसामध्ये सगळे जाब नोंदवले आणि 1200 पानाचं चार्जशीट दाखल केलं. न्यायालयाने सुद्धा यांना शिक्षा ठोठावली 20-25 दिवसात. आज लोकांची मागणी ही आहे की अशा प्रकारचा न्याय आम्हाला इथं या प्रकरणात तातडीनं मिळाला पाहिजे, तरच आमचा या व्यवस्थेवर विश्वास बसेल. आणि माझी न्यायाधीशांनाही नम्र विनंती आहे, पुण्याच्या पोर्शे प्रकरणामध्ये जी तुम्ही अफलातून शिक्षा दिली होती, आठवतंय ना, 300 शब्दांचा निबंध लिहून आणा, कृपा करा आणि असल्या थुकरट शिक्षा देऊ नका. आणि द्यायच्याच असतील ना काही तुमचे बाकीच्या गोष्टी लक्षात घेता, तर कृपा करा 300 शब्दांचा निबंध इंग्रजीत लिहायची सक्ती करा. याचं कारण आमच्याकडे आज आमदारांना विधानसभेत सुद्धा मराठी धड बोलता येत नाहीये, हे सुद्धा आम्ही पाहिलंय. इतकी व्यवस्था झालेली आहे, इतका जनतेच्या मनामध्ये क्षोभ आहे या सगळ्या दोन्ही प्रकरणांचा. मॅन्युअलच्या बाजूला बॅरिकेड लावलेले नाहीत आणि तिथे माणूस मरतो, आणि त्याचं कारण पहिलं काय येतं तर ते मोबाईलवर बोलत चालत होते. मग बाजूला बॅरिकेड्स का नव्हती, तिथे एक रक्षक का उभा नव्हता? या सगळ्याची उत्तरं कालांतराने काय काय विविध दिली जातील आणि एका दिखाव्यासाठी 2-4 अधिकारी निलंबित केले जातील आणि कालांतराने समाविष्ट केले जातील आणि त्या काळातला सगळा पगार त्यांना घरी बसून मिळालेला असेल. ही आजची व्यवस्था आहे. वीज कोसळणे आणि झाड कोसळणे यामध्ये मूलभूत फरक आहे, हे कोण समजावून सांगणार? उत्तरदायित्व नावाची गोष्ट असते. आपण ज्या कामाकरता पगार घेतो त्या कामाकरता आपण उत्तरदायी आहोत. एक वेळ ह्या ज्या सगळ्या जखमा होत आहेत ना, त्या भरून निघतील, पण लहान मुलाच्या मृत्यूची वेदना आपण कशी भरून काढणार आहोत? ही जर संवेदनशीलता नसेल तर मग या विकासाचा काय उपयोग? विकास म्हणजे काय, मनात आलं तसं कॉन्क्रीट टाकणं? आपल्याकडे नियम आहेत. झाडाला इजा जर केली तर त्याच्याबद्दल कडक शासन आहे आपल्या नियमांमध्ये, कायद्यामध्ये त्याच्यावर कठोर अशा प्रकारची कलमं लावता येतात. तुमच्या खाजगी जागेत जरी तुम्हाला झाड तोडायचं असेल ना एखादं काही विशिष्ट फुटाच्या वरचं, तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन आणि त्यांच्या निगराणीत परवानगी तोडावं लागतं, परवानगी लागते त्याकरता, आणि ते योग्यच आहे. आणि इकडे इकडे कंत्राटदार वाटेल ती गोष्टी करतात, त्याच्याबद्दल काही कुठलीही कारवाई होणार नाही. कारवाई थुकरट होईल, ज्युनियर अधिकारी निलंबित, पुन्हा सेवेत घेतले जातील. आणि सेवेत नाही घेतले तरी त्यांना काय फरक पडतोय? करप्ट कंत्राटदारांकडे इंजिनियर म्हणून पुन्हा उद्या सकाळी ते नोकरीला लागतील. पण ज्याचं जातं ना, त्याची संवेदना जर आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचत नसेल, व्यवस्थेपर्यंत पोहोचत नसेल, तर या शासन यंत्रणेला, महानगरपालिकेला काय म्हणणार आहोत आपण? केवळ लोकांचा राग शांत व्हावा म्हणून थुकरट कारवाया करू नका. लक्षात ठेवा, अशा छोट्या छोट्या घटना जनतेचा रागाचा पारा वाढवत नेतात. आज त्या पॉइंट पर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणून ह्याच्यावर खरोखरीनं कारवाई व्हायला पाहिजे. सर, तुम्ही नसरापूरच्या घटनेचा उल्लेख केला आणि आता ज्या अधिकाऱ्यांनी तातडीने सगळी चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे आणि न्यायालयामध्ये सुद्धा तो खटला वेगाने चालला, ही गोष्ट एक. परंतु जर मागचा प्रकार बघितला तर नुकतीच मी एक प्रवीण दीक्षित जे आपले माजी पोलीस महासंचालक राहिलेले, त्यांची एक मुलाखत केलेली होती आणि त्यांनी एक सुचवलेलं होतं की नसरापूर मधला जो आरोपी होता, जो गुन्हेगार होता, तो हॅबिच्युएटेड ऑफेंडर होता. तो वारंवार असे गुन्हे त्यांनी यापूर्वीही केलेले होते. मग त्यांना पॅरोलवर का सोडलं? त्यांनी एक सुचवलेलं होतं, ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या स्वरूपाचे गुन्हेगार असतील तर तिथे तुम्ही त्याचे फोटो लावा सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे तो पुढे चालून गुन्हे करण्यापासून त्याला रोखता येईल किंवा समाज त्याच्याकडे बघताना एक थोडं सावधानतेने बघेल. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघतो की सुटतात, हे पॅरोलवर सुटतात, जामिनावर सुटतात आणि मग पुन्हा येऊन ते पुन्हा समाजामध्ये तशाच प्रकारचे गुन्हे करतात, कारण त्यांच्या दृष्टीने मेलं कोंबडं काय आगीला घाबरायचं, अशीच एक वृत्ती होऊन जाते. ती एक विकृती आहे समाजामध्ये. तुम्हाला सांगतो, नसरापूर प्रकरणातला जो गुन्हेगार आहे ना, तो विकृत मनोवृत्तीचाच आहे.
त्यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारचा गुन्हा आपल्या नातेवाईक मुलीबरोबर केलेला होता. त्यातून तो सुटला. त्याच वेळेला जर जबर शिक्षा झाली असती, आणि म्हणून तर त्या पोर्शे प्रकरणाचा मी उल्लेख केला. न्यायाधीशांनी काय नामी कल्पना काढली शिक्षेची. 300 शब्दांचा निबंध लिहा. याही प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्यांना 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतील अशी मला भीती वाटते. तसं असेल तर ठीक आहे, हरकत नाही. 300 शब्दांचा निबंध फक्त इंग्रजीत लिहायला सांगा, कारण मराठीत आजकाल आमदारांना कळत नाही. खुद्द अध्यक्षांना कळत नाही मराठीमध्ये. सर, आपण थेटच हे केलं पाहिजे. आणि मॅनहोल्सचे प्रकरणं जी आहेत ती फक्त मुंबईमध्ये नव्हे तर अनेक शहरांमध्ये आहे. पुण्यामध्ये झाडं पडणे, सर, होर्डिंग्स पडतात मोठे मोठे आणि लोकांचे जीव जातात. इथे सुद्धा पुण्यात होर्डिंग पडून जीव गेलेले होते रेल्वे स्टेशन जवळ. आपण नवी मुंबईमधला प्रकार घडला, 17 लोकांचे जीव गेलेले होते, बळी गेलेले होते. हे कंत्राटदार, अधिकारी, तिथले लोक म्हणजे लोकप्रतिनिधी, या सगळ्यांचं जे हे नेक्सस आहे ना एक, ह्या सगळ्याला काहीतरी तोड काय निघू शकते? तोच याचा एकच म्हणजे वरिष्ठांनी तातडीनं कारवाई करणे, ॲब्सोल्यूट तातडीनं कारवाई करणे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांनी अजिबात करता कामा नये. त्यांनी देखील कोणाचाही मुलाइजा न ठेवता त्या कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे. तो आमच्या पक्षाचा, निवडणुकीला निधी देतो, त्याच्याशी आमची पार्टनरशिप, हे असे विषय निघाले की मग कारवाया होत नाहीत आणि मग तो निर्डावला गुन्हेगार बनतो आणि अशी बेफिकिरी दाखवतो. 2-2 पत्र पाठवून उद्यान खात्याने तुम्ही त्याच्याबद्दल काळजी घेत नाही, या निष्काळजीपणाला काय म्हणावं? या ठिकाणी जर एखाद्या आमदार खासदाराचा मुलगा गेला असता तर तुम्ही असेच वागणार आहात का? मग सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांचा जीव गेला तर त्याला काही किंमत नाही असं म्हणायचं का? कधी पूल पडतात, कधी निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि तिथे लोकांचे जीव जातात. नवराष्ट्राचे आमचे प्रतिनिधी महाराष्ट्रभरातल्या या बातम्या तुमच्याकडे वारंवार पोचवत आलेले आहेत. पावसाळी कामं पूर्ण झाली नाहीत, ही स्वतंत्र मालिका आम्ही लावलेली होती की कुठे कुठे पावसाळी कामं, प्रशासनाचं काय म्हणणं आहे आणि वस्तुस्थिती काय आहे हे तुमच्यापर्यंत सगळे ग्राउंड रिपोर्ट्स आम्ही पोचवलेले होते. त्यामध्ये धोकादायक शाळा, धोकादायक इमारती आणि धोकादायक झाडं या सगळ्यांची माहिती सुद्धा दिलेली होती. नेमकं असं असताना सुद्धा प्रशासन कधी जागा होणार आणि काय कारवाई करणार? सर, या घटना फक्त मुंबई शहरापुरत्या मर्यादित नाहीयेत, तर या घटना महाराष्ट्रातल्या कुठलंही शहर काढा, म्हणजे पुण्यातही 30 गत, नागपूरमध्ये 30 गत, कुठलंही शहर काढा, याच पद्धतीचे काय तोड असला पाहिजे. म्हणजे कठोर शिक्षा सिनियर्सला हे, परंतु या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आधी होणं आणि या पद्धतीने जीव न जाणं, ह्याच्यासाठी काय झालं पाहिजे? सगळे नियम आहेत, तुम्हाला मी सांगतो. देर आर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. त्याचं पालन होत नाही. चलता है ॲटिट्यूड. व्यवस्था माझं काही वाकडं करू शकणार नाही. अधिकारी आणि नगरसेवक माझ्या खिशात आहेत, ही वृत्ती. आपण घेतलेलं काम सर्वोत्तम करावं असं वाटण्याकरता, त्याकरता जर आधी पैसे दिलेले असतात तर मध्ये स्टार्ट कटिंग द कॉर्नर्स. त्यामुळे या सगळ्याकडे व्यवस्था सुधार या दृष्टिकोनातूनच पाहिलं गेलं पाहिजे. या एकाकडे फक्त एक घटना म्हणून पाहता येणार नाहीये. अगदी बरोबर आहे. या प्रकारच्या घटनांकडे केवळ एखाद दुसरी घटना म्हणून पाहता येण्यासारखं नाही. इतका हलगर्जीपणा जर आपण करत राहिलो तर पुन्हा पुन्हा असे शो करावे लागतील आणि पुन्हा पुन्हा तेच काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा एक दिखावा केला जाईल आणि पुन्हा त्यांना मागल्या दारांनी परत घेतलं जाईल. या सगळ्या व्यवस्थेबद्दल शासनाने, लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी जोपर्यंत गांभीर्याने याकडे बघितलं जात नाही आणि सगळ्या नियमांचं काटेकोर पालन होत नाही आणि त्यातले जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे प्रकार होत राहणार. तोपर्यंत अनेक असे कोवळे विहान आपण गमावून बसू. तोपर्यंत असे अनेक असलं. आणि डॉक्टरांनी गेल्या वेळी एक निष्णात डॉक्टर जे मॅनहोल मध्ये गेले होते, आपल्याला माहिती आहे ती पण घटना. दीपक अमरापूरकर. होय, डॉक्टर अमरापूरकर यांची. असे कितीतरी लोक जे आहेत ते या पद्धतीच्या अनास्थेला, हलगर्जीपणाला बळी पडतील.
तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.